आता ह्या सगळ्यांना मला विचारायचं आहे, तुमच्या यांच्या प्रती कुठल्या भावना आहेत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्यांनी जे संस्कार केले आमच्यावर, म्हणजे तेव्हा आम्हाला कदाचित लहान असताना त्याचा राग यायचा की 7 वाजल्यानंतर खेळायचं नाही, किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये हँडरायटिंग वगैरे सुधारायचं. म्हटलं कसलं काय सांगताय, मित्र खाली खेळत आहेत, जाऊ दे की आम्हाला. पण काटकसर, किंवा तेव्हा काय घ्यायचं असेल तर आम्ही दादर टीटीच्या रस्त्यावर फुटपाथवर घेतलेले कपडे वगैरे आम्हाला आठवतात. पण त्या गोष्टी ज्या त्यांनी त्यावेळेला सांगितल्या आणि आम्हाला समजवल्या, त्याचाच खूप आम्हाला फायदा होतो आमच्या संसारामध्ये. कदाचित आम्हाला ह्या जनरेशनला जे मिळतं आहे ते आम्हाला नाही मिळालं, पण त्याची व्हॅल्यू आज आम्हाला कळते आणि याचं श्रेय या दोघांनाच जातं. आणि स्पेशली आमच्या आईला, कारण एकत्र कुटुंब, कारण आम्ही एकही दिवस, आज आम्ही तेच बोलत होतो की एकही दिवस असा गेला नाही की ते असो किंवा नसो घरी, आम्ही एकत्र जेवलो आहे. कधीच असं झालं नाही की आम्ही वेगवेगळे जेवायला बसलो. त्यावेळेला एकत्र बसून प्रार्थना करून त्या जेवणाचा आनंद घेण्याचा जो हे होता तो तिच्यामुळे आम्हाला कळला, आणि त्यांची कमी आम्हाला कधीच महसूस झाली नाही, आणि त्याचं श्रेय खरंच आमच्या आईला आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आईनी ज्या पद्धतीने हे सगळं मॅनेज केलं. आणि आम्हाला आठवतं आम्ही 10वीचा अभ्यास करायचो, आमच्या घरामध्ये सगळ्यांची लग्न असायची, आणि वी स्टील वी रिअलाइज की एवढं असताना पण ज्या प्रकारे तिने मॅनेज केलं. आणि सगळ्यात उत्कृष्ट गोष्ट म्हणजे आईकडनं शिकण्याची एक्सेप्शनल मॅनेजर. म्हणजे मला आठवतं की ती हॉलमध्ये असेल आणि आम्ही किचनमध्ये काहीतरी कुठल्याही डब्याला हात लावला तर ती एवढं अचूक सांगायची की ह्या डब्याला तू हात लावलेला आहेस आणि कोण करायचं. शी इज एक्सेप्शनल मॅनेजर, म्हणजे अप्रतिम. आणि बाबांकडनं जे आम्ही शिकलो ते म्हणजे शिस्त कशी असावी, काटकसरीमध्ये लाईफ कसं जगावं. म्हणजे इम्पॉर्टंट आहे की काटकसर मॅनेज कसं करायचं, लोकांशी संबंध कसे जुळायचे. वी हॅव द राईट ब्लेंड, अँड प्रॉब्ली वी आर थँकफुल टू यू अँड गॉड ब्लेस देम. थँक्यू सो मच. मी यांचं जावई, थोडं जावया म्हणजे सासऱ्याची थोडी तारीफ करणे थोडं अलगच आहे जावई या नात्याने. तरी पण खूप चांगले सासू सासरे मला भेटलेत, आणि माझे आईवडील तर नसतात पण हे वेळोवेळी गाईड करतात मला. मोठी सून या नात्याने सांगायचं तर सासू सासऱ्यांनी जसं हवे, म्हणजे आयडियल सासू सासरे काय म्हणतील. कारण मी वर्किंग आहे, बऱ्याचशा घरच्या जबाबदारी, जसं तुम्ही विचारलंत सुरुवातीलाच की रात्री 12 वाजता पाहुणे आले तर कोण बघेल, आणि ते खरंच आहे की सासूबाई बघतील. म्हणजे त्या इतक्या तत्परतेने आणि इतक्या आत्मीयतेने घर सांभाळतात तुम्ही लगेच की इट इज ॲक्च्युली समथिंग टू लर्न फ्रॉम देम. की आत्ताच्या ह्याच्यात आम्हाला खरंच असं सवय नाही आहे की इतके पाहुणे आले तरी तेवढ्या सरबताईने सगळ्यांचं व्यवस्थित करा, आग्रहाने सगळ्यांना वाढा, घरी काय असेल नसेल त्याच्यात सगळं भागवून घ्या. तो खूप चांगला गायडन्स देतात. आणि दोन्ही म्हणजे घरातली शिस्त. पुढच्या आठवड्यात कोण रात्री 12 वाजता आले? नाही, सध्या ते 12 वाजता कोणी येत नाही. मी पाठवतो ना फोन करून. नाही, म्हणजे शिस्त, संस्कार आणि तेवढीच मोकळीक तुम्हाला तुमच्या गोष्टी करायसाठी. म्हणजे नोकरीनिमित्त कधी मला रात्री उशिरा यायला लागलं तरी काकू नसते की काय बाबा बघतच नाही, असं नसतं. तेवढा सपोर्ट आहे, आणि ते या क्षणी खूप महत्त्वाचं आहे. बोला आजी, कुठलं बालपण? सिंधुदुर्गात. सिंधुदुर्गात कुठे? वरस. कोण कोण होतं घरी लहानपणी? आम्ही 3 बहिणी. हां. आई वडील. आई बाबा काय करायचे? वडील मिलमध्ये होते, नंतर त्यांना पॅरिलिस झाला, ते गावी गेले. कुठल्या मिलमध्ये होते वडील? आता तिचं पिरामल. मग सगळं बालपण तुमचं तिकडेच गेलं सिंधुदुर्गात, ओरसमध्ये? हो. बरोबर. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? माझा ओळी कुठे आलं? मालवण तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा, कसालच्या बाजूला. तुमच्या घरी कोण कोण होतं? माझ्या बहिणी, आई वडील, आम्ही 3 बहिणी आणि 6 भाऊ. अरे वा, मोठं कुटुंब होतं. अजून तसंच आहे. हो. मग गणपती वगैरे गावी असतो? गावी. मग जाता की नाही? काय चेहरा खुल्ला बघा. गावी गणपतीला जातो म्हटल्याबरोबर जो सिंधुदुर्गातल्या माणसाचा चेहरा खुलतो ना, तो बघण्यासारखा असतो. मी आमका चतुर्थीला असतो. चतुर्थीला जातातच. तुम्ही काय करायचंय? मी मिलमध्ये होतो, फिनिक्स मिलमध्ये. फिनिक्स मिलमध्ये किती वर्ष नोकरी केली? 18 वर्ष. 82 मध्ये संप झाला, संपला. खरंय 82 मध्ये संप झाला आणि संपला. तसंच झालं मिलचं सगळ्या. बरं, मला तुम्ही सांगा, तुमचं बालपण सगळं गावालाच गेलं? गावाला. कितवी पर्यंत? 7वी पर्यंत शिकलेलो आहे. आणि तिकडची शाळा कुठली? ओवळीतच होती फायनल पर्यंत. आणि तुम्ही हो? ती शाळेत नाही गेली. नाही? नाही. पहिलीत पण नाही?
बरा की नाही? शाळेत नाही गेल्या पण संसाराच्या शाळेत मात्र यशस्वी झालेले आहेत ते, हो की नाही? ते किती मस्त. त्या बाजूत मस्त पैकी हो एकदम छान, बघायला नको की नाही? बरं लहानपणी मस्ती बिस्ती केली की नाही आजी? कधीच नाही. बोल नाही म्हणून गावी मस्ती तर केली असेल ना नाही, नाही. लहानपणी? खेळ खेळले? खेळ पण नाही. काय केलं काय लहानपणी मग आजी? शेतीची कामं, बाकी काय. परिस्थिती कशी होती तेव्हा? आमची चांगली होती, म्हणजे वडील मुंबईला होते, हा. बाकी शेतीचंच काम करायचं. शेतीचं. तुमच्याकडे कशी होती परिस्थिती? आमच्याकडे साधारण जमतेम होती. वडील पहिले मिलिटरीत होते हा. 1914 मध्ये. मिलिटरी? हा. बर. आणि त्याच्यानंतर त्यांना लढाईत त्या गोळ्या लागल्या आणि ते रिटायर झाले आणि गावी आले. गावी आल्याच्या नंतर शेती करायचे आणि दुसरा एक त्यांचा हे होता, वैद्यकीय करायचे, म्हणजे नाडी परीक्षा करून वैद्यगिरी करायचे. बर, त्याचं ज्ञान होतं, त्यांना माहिती होतं चांगला पाहिजे. बरं बरं. त्या पण परिस्थिती नाडी परिस्थिती एवढी काय आहे ना, आम्ही जास्त आणि शेती भरपूर असायची, शेती करायची आम्ही. काय शेतीतली सगळी कामं केलीत तुम्ही? हो, मी अजूनही करतो. काय सांगता काय? नांगरणी पेरणी हो, सगळं? माझ्या अजूनही तर आहे. मी आता सकाळी 5:30ला उठतो आणि अरे कॉलेजनी सगळी फिरतो 2.5 तास. बापरे. या पिढीकडे कुठनं एवढी ऊर्जा आली आहे ना माहीतच नाही. हा, नाहीतर ह्या बघा आत्ताच दमल्यात सगळ्या सुना. संध्याकाळी 2 तास. 6:30ला मी हजर होणार होम मिनिस्टर मला. अरे वा. अच्छा, ही जी ऊर्जा टिकून आहे ना ती होम मिनिस्टर. बरोबर. मला सांगा, तुम्ही नोकरीसाठी मुंबईत आला, मुंबईला. पण मुंबईत कोणाकडे आला? मी आतेभावाजवळ आलो. कुठे हो? दोरपर्यंतला. काय नाव त्यांचं आतेभावाचं? आतेचा पांडुरंग रामचंद्र सावंत. सावंत. केवढं घर होतं त्यांचं? 10 बाय 10. त्याच्यात किती जण राहायचे? त्यांचा बिराड आम्ही पायपुटीवर झोपायचे, फुटपाथवर. काय दिवस कसे काढलेत या सगळ्यांनी. आणि मग सकाळी उठलं की परत कामाला गेलं? कामाला 6 वाजता कामाला जायचो, 7 वाजता ड्युटी चालू, 3:30 पर्यंत. बरं बरोबर. खूप मुंबईत आल्यावर कष्ट केले तुम्ही. हो. मला सांगा, मग तुमची ओळख कशी झाली? आमची ओळख अशी झाली, मी सांगतो. एक मिनिट तुम्ही सांगा, पण काय गोड लाजलेत बघा आजी. हा, लग्नाला किती वर्ष झाली? 52 वर्षापूर्वी एवढ्या हसल्या नसतील, लाजल्या नसतील तेवढ्या लाजल्या. आजी काय कसं तेव्हा 52 वर्षापूर्वी? 52 वर्ष ते मागे टेकून फ्लॅशबॅक मध्ये गेले. फ्लॅशबॅकच आहे. काय झालं, कसं काय सांगा? यांची बहीण यांच्या पुढची, ती माझी काकी लागते. हा. मग तिने ते हे करून दिलं, स्थळ सुचवलं. हा. मग बघितलं कधी एकमेकांना? बघितला मी सांगतो, साखरपुड्या दिवशी. आजी साखरपुडा कुठे झाला होता? गावी. गावी. गावी कुठे? आमच्या माहेरी माझ्या. आठवतोय तो दिवस? कोण कोण आले होते तेव्हा? इतके दिवस कार्यक्रम बघताना हे प्रश्न कधी मला कोणी विचारेल असं वाटलं नव्हतं आजीला. त्यामुळे आजीना आता टेन्शन आलंय. सांगा आजी काय झालं? ते आमच्याकडे अशी पद्धत आहे, म्हणजे गोड जेवण म्हणून बनवतात. म्हणजे वाडीतली लोक ठराविक असतात ना, ते यांच्याकडे येतात, आमच्या मुलीकडे जातात. तुम्ही निकतवारी लेन मध्ये, तुम्ही मामा यांच्याकडेच राहत होतो. काय गोड हसतायत दोघे. बऱ्याच प्रश्नांची उत्तरं निकतवारी लेन मध्ये सापडलेली आहेत. ते लग्नापर्यंत लगेच घाईने जाऊ नका हो जरा. एकदा जातो DN नगर मध्ये असं झालंय. तेवढ्यात बोलून घेतलं आजीने. अजूनपर्यंत स्वभावात काय बदल झालेला नाही, खडाखच आहे.